नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री क्लासेस मध्ये आपलं स्वागत आहे. मागं आपण बघितलं संभाव्यता आणि त्यातील घटनांची संभाव्यता कशी काढली. आज आपण बघणार आहोत सराव संच 5.4. त्यातील एक्झाम्पल पहिलं आहे, 2 नाणी फेकली असता खालील घटनांची संभाव्यता काढ. आता त्याच्यात घटना दिली आहे, कमीत कमी एक छापा मिळणे. आता प्रश्न काय, आपल्याला 2 नाणी फेकली असता खालील घटनांची संभाव्यता काढा. मग आपण अगोदर काय करतो, नमुना अवकाश. मग 2 नाणी फेकली असते तर माहितच आहे, छापा 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 काटा, काटा छापा काटा काटा. नमुना अवकाश यस इज इक्वल टू काय येणार, 2 नाणी म्हणजे छापा 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 काटा काटा छापा काटा काटा. किती आले नंबर ऑफ एस? 1 2 3 4. एन ऑफ एस इज इक्वल टू 4. हा झाला आपला नमुना अवकाश आणि त्यातील नंबर ऑफ एस. आता आपल्याला बघायचे आहे घटना. घटना काय दिली, कमीत कमी एक छापा मिळणे. आता कमीत कमी एक छापा कुठे आहे, कमीत कमी एक छापा, जास्त असले तरी चालते. आता इथे 2 छापे आहेत म्हणजे हा येणार 1 2, इथे पण छापा आहे 3. मग पहिल्या घटनेमध्ये समजा ही पहिली घटना आपण ए समजू, घटना ए. त्यात नंबर ऑफ ए किती होतील मग 3. 1 2 3, कमीत कमी एक छापा आहे. एन ऑफ ए इज इक्वल टू किती 3. मग आपण मागे सूत्रामध्ये काय बघितलं, पी ऑफ जी घटना असेल ती ए बी सी वगैरे. मग पी ऑफ ए इज इक्वल टू काय येणार, नंबर ऑफ ए भागिले काय येतं, नंबर ऑफ एस, म्हणजे एकूण जे नंबर ऑफ एस येणार ते एन ऑफ ए आवरता एन ऑफ ए आणि नंबर ऑफ एस काय येणार, एन ऑफ ए 3 भागिले एन ऑफ एस 4. मग घटना याची संभाव्यता किती आली, 3 भागिले 4. आता दुसरी घटना दिली आहे, एकही छापा न मिळणे. आता यात एकही छापा नाही असं कुठं दिसतंय का, एकही छापा नाही. आता याच्यात छापा आहे छापा छापा, आता इथं काटा काटा आहे म्हणजे त्यात एकही छापा नाही, म्हणजे ही घटना आपली आपण घटना बी समजून, घटना बी मध्ये एकही छापा न मिळणे, त्यात काटा काटा येईल. घटना बी. मग एन ऑफ बी इज इक्वल टू किती येणार, 1. आपल्याला आता काढायचं आहे पी ऑफ बी. पी ऑफ बी काय येणार, नंबर ऑफ बी भागिले नंबर ऑफ एस इज इक्वल टू नंबर ऑफ बी किती 1, नंबर ऑफ एस 4. मग उत्तर काय 1/4. हा झाला आपला पहिला प्रश्न. आता दुसरा प्रश्न बघूया. आता पुढील प्रश्न, 2 फासे एकाच वेळी फेकले, 2 फासे एकाच वेळी टाकले असता खालील घटनांची संभाव्यता काढा. आता घटना काय दिली आहे, पृष्ठभागावरील अंकांची बेरीज कमीत कमी 10 असणे. बरोबर, जर 2 फासे एका वेळी टाकले, 2 संख्या येते त्यांची बेरीज कमीत कमी 10 पाहिजे आपल्याला. 10च्या वरती गेली तरी चालेल. आता दुसरी घटना आहे, पृष्ठभागावरील अंकांची बेरीज 33 असणे. दोघा अंकांची बेरीज ही 33 आली तर तो आपल्या घटनेमध्ये येणार.
आणि सी पहिल्या पाशावरील अंक दुसऱ्या पाशावरील अंकापेक्षा मोठा असणे. चला बघू आपण नमुना अवकाश. दोन फासे फेकले असता नमुना अवकाश काय येणार? एका पाशाला किती बाजू असतात? 6. म्हणजे एका पाशाच्या 6 बाजू आणि दुसऱ्या पाशाच्या 6 बाजू. नमुना अवकाश काय येणार? पहिला फासा एक, दुसऱ्या फाशावरील एक, तसेच पहिल्या फाशावरील एक, दुसऱ्या फाशावरती 2. आता पहिल्या पाशावरील दुसरा अंक 2 आणि दुसऱ्या पाशावरील 1, 2, 2, 2, 3, 2, 4, 2, 5 आणि 2, 6. आता तिसरा अंक 3, 3, 1, 3, 2, 3, 3, 3, 4, 3, 5, 3, 6. नंतर 4, 1, 4, 2, 4, 3, 4, 4 आणि 4, 5 शेवटी 4, 6. 5, 1, 5, 2, 5, 3, 5, 4, 5, 6, सॉरी 5, 5, 5, 6. उरला शेवटचा अंक 6, 6, 1, 6, 2, 6, 3, 6, 4, 6, 5, 6, 6. निरूपिकांश पूर्ण. हा झाला नमुना अवकाश. दोन फासे एकाच वेळी टाकले असता खालील घटनांची संभाव्यता काढायची. आपण काय नमुना अवकाश काढला, त्यात नमुना अवकाश नंबर ऑफ पीस किती येणार? आता 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 29, 30, 31, 32, 33, 34, 35 आणि 36. म्हणजे नमुना नंबर ऑफ पीस किती येणार? 36. N of S is equal to 36. पृष्ठभागावरील अंकांची बेरीज कमीत कमी 10 असणे. आता 10 असणे, बेरीज 10 येईल असे अंक किती बघितले आपण? 1, 2, 3, 4, 5, 6. मग नंबर ऑफ ए, N of A is equal to किती येणार? 6. आपल्याला काय काढायचं आहे? घटनेची संभाव्यता. घटना याची संभाव्यता. मग घटना कशाने दर्शवतो आपण? पी. पी ऑफ ए, पी ऑफ ए इज इक्वल टू किती येणार? एन ऑफ ए डिवायडेड बाय एन ऑफ एस. नंबर ऑफ एस किती? 36. नंबर ऑफ ए किती? 6. 6 भागिले
36. मग उत्तर काय येणार? इथे भाग जातो कसल्या संख्येने? जातोय 6च्या पाड्यामध्ये 36 येतोय. 6 एक 6, 6 6 36. मग 1 divided by 6. मग P of A is equal to किती? 1/6. आता दुसरी घटना दिली आपल्याला, पृष्ठभागावरील अंकांची बेरीज 33 असणे. आता आपल्या नमुना अवकाशामध्ये या दोन संख्या फासा 1 आणि फासा 2 म्हणजे या दोन फाशांच्या अंकांची बेरीज 33 येते का? 33. एवढी मोठी बेरीज नाही येते कुठंच. सगळ्यात शेवटचा अंक 6 आणि 6 दोघांची बेरीज फक्त 12 येते, म्हणजे 33 येणार नाही. म्हणजे तो संच काय येईल? नल संच, म्हणजे काहीच नाही, शून्य. तो आपण कशाने दर्शवतो? फायने दर्शवतो, शून्य आणि त्याच्यावर दांडी. मग n of d is equal to 0. p of d is equal to काय येणार? 0/36. शून्याला कोणत्याही संख्येने भागितले तरी उत्तर काय येतं? 0 येतं. मग p of आता घटना c 0. घटना c मध्ये काय दिलंय? पहिल्या पाशावरील अंक दुसऱ्या पाशावरील अंकापेक्षा मोठा असणे. म्हणजे जो पहिला अंक आहे आपल्या यामध्ये, जो पहिला अंक आहे तो दुसऱ्या अंकापेक्षा मोठा पाहिजे. आता बघा इथे 1 1 दोघेही सेम आहे. हा पहिला अंक दुसऱ्या अंकापेक्षा लहान आहे, तो नाही येत ना आपल्याकडे. 1 5 1 6 पर्यंत नाही, म्हणजे इथे 2 हा एकापेक्षा मोठा आहे, पहिला अंक दुसऱ्यापेक्षा मोठा आहे, म्हणजे हा येणार. पुढे नाही येते, खाली 3 मोठा आहे, 3 दोनापेक्षा मोठा आहे, इथे नाही. 4 एकापेक्षा मोठा, 4 दोनापेक्षा मोठा आहे आणि 4 तीनापेक्षा. तसंच खाली 5 1 5 2 5 3 आणि 5 4. पुढे 6 1 6 2 6 3 आणि 6 4 व 6 5. मग नंबर ऑफ सी किती आले? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. नंबर ऑफ सी, n ऑफ सी इज इक्वल टू 15. काढायचं काय आपल्याला? p ऑफ सी इज इक्वल टू काय येतं? n ऑफ सी, हा n ऑफ सी भागिले नंबर ऑफ एस. काय येणार n ऑफ सी? 15 भागिले नंबर ऑफ एस 36. आता या संख्येला कशाने भाग जातोय का? 3 ने भाग जातोय आपल्याला. 5 त्रिक 15 म्हणजे 5 भागिले 3 एक 3 3 दुने 6 म्हणजे 5 भागिले 12. मग p ऑफ c इज इक्वल टू काय येणार? 5 भागिले 12. आता पुढचा प्रश्न बघू आपण. प्रश्न काय आपला तिसरा? एका पेटीत 15 तिकिटे आहेत. प्रत्येक तिकिटावर 1 ते 15 पैकी संख्या लिहिलेली आहे. त्या पेटीतून एक तिकीट यादृच्छिक पद्धतीने काढले तर तिकिटावरची संख्या ही, आता घटना दिल्या आहेत, समसंख्या असणे, संख्या 5च्या पटीत असणे. मग त्या घटनाची, या दोन घटनांची संभाव्यता काढायची आपल्याला. पहिले आपण काय घेतो? नमुना अवकाश. नमुना अवकाश काय मग काय येईल? मग 1 ते 15 पैकी संख्या लिहिली आहे प्रत्येक तिकिटावर. मग यस इज इक्वल टू काय येणार? 1 ते 15 पैकी संख्या म्हणजे
1 ते 15 पर्यंतच्या सर्व संख्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15 हा झाला आपला नमुना अवकाश. किती संख्या आहेत? 15. मग नंबर ऑफ यस एन ऑफ एस किती येणार? 15. आता आपल्याला घटना काय दिली आहे? समसंख्या असणे. आता यात समसंख्या कोणत्या? 2 4 6 8 10 12 आणि 14. 2 4 6 8 10 12 आणि 14. तर किती संख्या आहे? 1 2 3 4 5 6 7 संख्या. मग आपण याला हे समजलंय घटना ए एन ऑफ ए किती येणार? 7. काढायचं काय आपल्याला? घटनेची संभाव्यता. मग पी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ ए एन ऑफ ए जो 7 आहे तो आणि नंबर ऑफ यस. नंबर ऑफ ए किती झाले? 7. नंबर ऑफ यस 15. मग घटनेची संभाव्यता पी ऑफ ए काय येणार? 7 भागिले 15. दुसरी घटना आहे संख्या 5च्या पटीत असणे. या घटनेची संभाव्यता काढा. आता 5च्या पटीत येणाऱ्या संख्या किती आहेत? 15 पर्यंत. 1 ते 15 पैकी 5 आहे. 5 1 5 5 2 10 5 3 15. म्हणजे 5च्या पटीत येणाऱ्या संख्या किती आहे? 3. नंबर ऑफ बी घटना बी. घटना बी च्या संख्या किती आहे? नंबर ऑफ बी इज इक्वल टू 3. किती संख्या आहे? 3 आहे. मग नंबर ऑफ बी इज इक्वल टू 3. काढायचं काय आहे? पी ऑफ बी इज इक्वल टू एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस. काय येणार? नंबर ऑफ बी किती आहे? 3 भागिले नंबर ऑफ एस किती? 15. पुढे भाग जातोय का? जातोय. 3 1 3 3 15. काय येते? 1/5 म्हणजे पी ऑफ बी इज इक्वल टू 1/5. असेच सोपे सोपे प्रश्न हे 10वीच्या पेपरमध्ये येत असतात. हा संपूर्ण चॅप्टर संभाव्यता 7 ते 8 मार्काला एकदम सोपा चॅप्टर आहे तो. 7 ते 8 मार्काला सहज येऊन जातो. असेच पुढचे प्रश्नसंच पाहण्यासाठी सह्याद्री क्लासेसला फॉलो आणि सबस्क्राईब करा.